नमस्कार. सध्या नादब्रह्म या मालिकेमध्ये राग रस आणि त्याचा मानवी जीवनावरती होणारा परिणाम किंवा रागसमय चक्र, राग सिद्धांत काय आहे याविषयी आपण संवाद साधत आहोत सौ वीणा शुक्ल यांच्याशी. आता या याविषयी जर सांगायचं तर रागसमय चक्र किंवा राग सिद्धांत हा केवळ आत्ताच आला असा नाही किंवा 15व्या शतकात दामोदर पंडितांनी सांगितला तेव्हापासूनच आला असेही नाही. त्याच्याही पूर्वी सामगायनाच्या वेळेला रावणाने सप्तस्वरांना कोणते कोणते रंग आहेत, त्यातनं कोणते कोणते रस उत्पन्न होतात हे देखील त्यांनी सांगितले होते. आणि त्याचबरोबर त्या सप्तस्वरांनी त्यांनी गायन करून महादेव शंकरांना प्रसन्न केले होते. तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की ही संकल्पना पूर्वीपासूनची आहे. 15व्या शतकात मात्र दामोदर पंडितांनी त्यांना ती मांडली आपल्यासमोर आणि त्याच्यानंतर पंडित भातखंडे यांनी त्याला आणखीन चांगलं स्वरूप दिलं. 72 थाट जे मानले जात होते, पंडित व्यंकटमुखे मानत होते, त्या 72 थाटांपैकी 36 थाट त्यांनी 36 थाट पण मानले गेले आणि त्यातनं 10 थाट घेऊन त्यांनी त्यातनं सगळ्या रागांची निर्मिती केली. आता आपल्या सप्तकामध्ये 5 विकृत स्वर आहेत आणि 7 शुद्ध स्वर आहेत. तर या 5 विकृत आणि 7 शुद्ध स्वरांना धरून त्यांनी 10 थाटात रागांचं वर्गीकरण केलं आणि त्याच्यानुसार काय काय राग कोणत्या कोणत्या प्रहरी गायला जातो, केव्हा गायला गेल्यानंतर त्याचा काय परिणाम साधला जातो, हा सगळा त्यांनी विवेचन आपल्या ग्रंथांमधून करून ठेवलेलं आहे. आता हे सर्व विवेचन अतिशय शुद्ध आणि अतिशय उत्कृष्ट रीतीने त्यांनी सुंदर रीतीने मांडलेलं आहे. याचमध्ये आपण एक लक्षात घेतो की रागाचे प्रहर, त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम, शुद्ध विकृत स्वरांचा काय परिणाम होतो, हा सगळा भाग आपल्याला या सौ वीणा शुक्ल या आपल्या ह्याच्यात तो दाखवतायत, उकलून दाखवतायत रागसमय चक्रामधून आणि राग सिद्धांतानुसार. आणि त्याचा एक एक पदर त्या प्रात्यक्षिकासकट उकलून दाखवत आहेत. ते आपल्याला संवाद सगळ्याला जास्त चांगलं आणि उत्कृष्ट रीतीने समजलं जाईल असं मला वाटतं. सौ वीणा शुक्ल या पूर्वाश्रमीच्या शुभांगी चौधरी या मी ज्यावेळेला विंझाणी महिला महाविद्यालय नागपूर या महाविद्यालयात कार्यरत होते, त्यावेळेला त्या आमच्या विद्यार्थिनी होत्या. एक अतिशय कुशाग्र विद्यार्थिनी आणि त्यांनी या सगळ्यात जसं संगीताची जी व्याख्या आहे ना, संगीत नृत्य नाट्य, तर त्यात नाटक आणि संगीत, नृत्याबद्दल मला माहिती नाही पण नाटक आणि संगीत या 2 गोष्टींच्या त्या अतिशय अग्रेसर असतात त्या दोन्ही गोष्टीमध्ये. आणि त्यांनी प्रत्येक जी काही महाविद्यालयीन आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा होत असत त्यात त्या नेहमी सहभागी होत असत आणि अग्रेसर ठरत असत. इतकेच काय, पण नागपूर विद्यापीठाच्या त्यांच्या पदवी परीक्षेत त्या विद्यापीठातून प्रथम आलेल्या आहेत आणि त्यांचं वाचन लिखाण, आताही त्यांचा अभ्यास चालू आहे, आचार्य पदवीसाठी त्या अभ्यास करत आहेत. त्यांचं वाचन लिखाण आणि त्यानुसार त्यांनी केलेला हा रागसमय चक्राचा जो अभ्यास आहे तो अतिशय अभ्यासपूर्ण असून त्याचे एक एक पदर त्या उत्कृष्ट रीतीने आपल्यासमोर उलगडतील ही मला खात्री नाही, विश्वास आहे. तेव्हा आपण त्यांच्याशी संवाद साधूया आणि सौ वीणा शुक्ल या आता आपल्याला पुढील भागात रागसमय चक्राविषयी अतिशय उत्कृष्ट अशी माहिती देतील हे मी सांगते. नमस्कार. नमस्कार. काल आपण बघितलंच की 4 ते 7, 7 ते 10, 10 ते 1, 1 ते 4 आणि परत 4 ते 7 अशा प्रकारे अव्याहत आपलं जे समयचक्र आहे ते चालू असतं. आता या समयचक्राची गंमत बघा. माझे सर जे होते डॉक्टर बाळासाहेब पुरोहित, त्यांनी खूप सुंदर असं त्याचं वर्णन केलेलं आहे समयचक्राचं, की ते कसं चालतं, पूर्ण कसं काय ते गाता येतं, समयचक्र कसे काय आणि त्याच्यातल्या भावना कशा आहेत त्या समयचक्रामागच्या, तर त्या आज आपण बघूया. बघा आता, रात्रभर झालेल्या निवांत गाढ झोपेनंतर जाग यावी उषक्काळी ब्राह्ममुहूर्तावर. सर्वत्र नीरव शांतता. पहाट होते आहे.
हे पक्ष्यांनाही अजून समजलेलं नाही. चराचर सृष्टी अजूनही जागी व्हायची आहे. एखादी चांदणी चमकत आहे, ती उगवतीला, आणि तिकडेच उगवतीला अरुणोदयाची पुसटशी चिन्ह दिसायला लागली आहे. अशा वेळी गंभीर आवाजात ओंकाराचं ध्यान करीत जे सूर येतात ते भैरवाचे. शिवाच्या गंभीर आत्मिक सामर्थ्याचा हुंकार ऐकू येतो. त्या स्वरास मन पाहता पाहता लीन होतं. आत्मभान विसरलं जातं. कोमल ऋषभ आणि दैवताने आसमंत भरून जाते. त्यावरील आंदोलनं जीवाची शिवाशी गाठ करून द्यायला निघाल्यासारखीच दिसतात. बघा आता जसं भैरव हा ना हे आदिदेव शिव शंकर, हे आदिदेव शिव शंकर, भोरा भाई जागो करुणा कर, देहो दरस कृपा कर, हे आदिदेव शिव शंकर, हे आदिदेव शिव शंकर. भोली सूरत नैन समाऊ, भोली सूरत नैन समाऊ, मन में प्रेम की ज्योत जलाओ, मुख से नाम जपाऊ, हे आदिदेव शिव शंकर, हे आदिदेव शिव, आदिदेव शिव, आदिदेव शिव उगवतीवर नाना रंगाची उधळण झालेली पाहून गायकाला त्या भैरवाच्या रंगात इतर रंगाची छटा मिसळण्याचा मोह झालाच असणार. त्यातून भैरवाचे अनेक प्रकार निर्माण झाले. मग अहिरभैरव, नटभैरव, शिवमत भैरव हे सर्व गाता गाता सूर्यकिरण सर्वत्र पसरतात. तेव्हा चैतन्याला जाग येते. चिमणी पाखरं चिवचिव करायला लागतात. फांद्यांवरून झोके घ्यायला लागतात. तेव्हा देशकार, विभासचे सूर मनाला जागृत करून कार्यप्रवृत्त करतात. जसं बघा, आ आ आ आ चूचवानी, चिड़िया चूचवानी, चक्रवाक
सुनबानी चक्रवाक सुनबानी कहत जशोदा रानी जागो मेरे लाला चिड़िया चूचबानी चिड़िया रवि के किरण जानी रवि के किरण जानी कुमुदिनी विकसानी समुदित सकुचानी दधि मथित बाला चिड़िया चूचवानी चिड़िया चूचवानी अशा प्रकारे सकाळ झाल्यानंतर सकाळची कामं आटपून मध्ये निवांत वेणीफणी शृंगार करावा तशी ही जौनपुरी देसी आसावरी या रागिण्या आहेत. याच्यानंतर जौनपुरीची वेळ येते. आ छुम छननन छुम छननन बिछुआ बाज मोरी छननन बिछुआ बाज मोरी माया ते मैं जानू पी को गंभाई छुम छननन छुम छननन बिछुआ बाज मोरी छननन बिछुआ बाज. चार दिना ते अगम भैलवा चार दिना ते अगम भैलवा मोर तो जिया के सब दुख गैला छुम छननन छुम छननन बिछुआ बाज मोरी छननन बिछुआ बाज छुम छननन बिछुआ बाज. असा सर्व शृंगार करून छान तयार होऊन ओट्यावर बसून गप्पा मारतात. मुलं खेळत असतात अंगणामध्ये आणि बघत बघत या निवांत गप्पा मारणाऱ्या या ज्या रागिण्या आहेत आणि अंगणात खेळणारी ही जी सारंगाची बाळं आहेत ती जेवणाची वेळ होताच धावतच भर दुपारी घरात येतात आणि सर्व मंडळी जेवायला बसतात आणि गृहिणी वाढत असतात. तर या आश्वासक असा हा वृंदावनी सारंग आहे. म्हणजे सर्वजण बसलेले आहेत आणि गृहिणी वाढते आहे, सगळेजण आनंदाने जेवण करता आहेत. तर त्यावेळची जी आश्वासक वेळ आहे ती सारंगाची. अशा वेळी वृंदावनी सारंग, शुद्ध सारंग असे सगळे सारंगाचे प्रकार हे अशा वेळी गायला जातात. दुपारी भर दुपारी जेव्हा बाहेर ऊन अगदी तळपत असतं अशा वेळी सारंग प्रकार गायले जातात. त्यातला एक सारंग आपण बघू, जसा शुद्ध सारंग.
अब मोरी बात काहे मानले पियरवा काहे मानले पिहरावा जाऊ तो रे वारी 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 अब मोरी बात अब मोरी बात प्रेम पिया हमसे नहीं बोलत प्रेम पिया हमसे नहीं बोलत बिनती करत मैं हारी 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 अब मोरी बात 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 यानंतर येणारा त्यानंतर म्हणजे पूर्ण सारंग प्रकार झाल्यानंतर जेव्हा साधारण 3, 4, 4:30 वगैरे 4, 4:30, 3:30 ते 4:30 अशा वेळी आपल्याला उतरत्या उन्हाची जाणीव होते आणि अशा वेळी भिंपलास गायला जातो. भिंपलासची वेळ अशी येते. जा रे अपने मंदिर वाजा जा रे अपने मंदिर वाजा जा रे अपने मंदिर वाजा सुन पावेगी सन नंदिया जा रे अपने मंदिर वाजा सुन हो सदा रंग तुमको चाहत है सुन हो सदा रंग तुमको चाहत है क्या तुम हमको छलन दिया जा जा रे अपने मंदिर वाजा जा रे अपने मंदिर वा जेव्हा कलत्या अशा उन्हाची वेळ जेव्हा संपते आणि आता हळूहळू दिवस हा संध्याकाळकडे झुकतो आहे तर अशा वेळी प्रातःगेय जो तोडी राग आहे त्याचा जवाब असलेला मुलतानी हा सायंगेय रागांची जवळ येणारी वेळ सूचित करणारा तीव्र मध्यम कोमल गंधार ऊन परमेल प्रवेशक राग जो आहे ते त्याचं परमेल प्रवेशकत्व सिद्ध करणारा हा असा राग आहे मुलतानी. मुलतानी हा परमेल प्रवेशक राग आहे म्हणजे आता तो सूचित करतो की आपल्याला आता तीव्र मध्यमाच्या रागांकडे हळूहळू आपली वाटचाल होते आहे.
कौन सी परी नैनन में आन बान, नैनन में आन बान, निसदीन सोवत, निसदीन सोवत, पलकान खोलत, जब देखो मुख श्याम की खरी, नैनन में आन बान, नैनन में आन, नैनन में आन बान।